माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया योग क्षमतांचे जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी पहावे पुराणी विचारोणी पळी देहभाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताची सरे चरण संतानिया सरे चरण संतानिया कांचा कृपा दाने कथेचा विस्तार 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 बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडी देह भाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी पांडुरंग सोनाजी बाबा यात्रा महोत्सव निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा. यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण सोनाजी बाबा संस्थान आणि पांडुरंग महाराज संस्थान तसंच समस्त ग्रामस्थ या सर्वांच्या एकोप्यानं घडवून आलेला हा सोहळा. ज्यांनी आज कीर्तन सौजन्य स्वीकारलं ते डॉक्टर अनिल भाऊ अमलकार, ज्यांचं अन्नदान मनोहरराव कवळे आणि प्रमोद पुंडलिकराव कवळे, त्यांनाही धन्यवाद.
अधूड मधून कुठपर्यंत आले, किती वाजता येता असे म्हणणारे विनायकराव, त्यांनाही धन्यवाद. या संबंधाने उपस्थित माझे गुरुबंधू म्हणजे वर्गमित्र आळंदीचे 79 ते 83, हरिभाऊजी साबळे, नामदेवराव भारंबे, रामदासजी फाळके, तिघालाही वंदन. इकडचे गुरुबंधू छोटे असले तरी गुरुबंधूच आहे. गोपाल होता ना, गेला का गोपाल? तुला आणि तुझ्या कार्याला नमस्कार. इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, टाळकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, त्यांनाही वंदन. मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार. विणेकरी महाराज, भालदार, चौकदार, एक नंबर साऊंड सिस्टीम. अजिबात घाबरायचं नाही आता उद्यापासून. उद्याच्या महाराजाला म्हणाले का ढोक बाबानं कौतुक केलं, तू कोण लागलाय? एक नंबर. अजय होता कुठेतरी एकदा, इकडे होता. हा बरोबर, ठीक आहे. सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. शूटिंगवाले तुम्ही सुंदर आहे. पत्रकार कोणी असेल त्यांनाही नमस्कार. फोटोग्राफर, स्वागत करणारे, या सगळ्या मीराबाई, जनाबाई, त्यांनी फुलं टाकत आणलं आम्हाला, तुम्हालाही नमस्कार. हे सगळे बारीक बारीक बसलेले आहे, व्यवस्थित बसले म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं सोनाजी बाबा संस्थान, पांडुरंग संस्थान आणि गावकरी या सर्वांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. मंडपात पाऊल टाकल्यावर वाटतं की आपण कृष्णाच्या द्वारकेत आलो. इतका सुंदर मंडप, त्यालाही धन्यवाद. सगळे सुंदर केल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन रोज रोज बाहेरगावचे श्रोते येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगाचा प्रारंभ माझ्या शब्दाने, त्या माझ्यावर कीर्तन होईल एवढा माझ्यामध्ये मार्मी करताय. अरे भाऊ बंद कर मोबाईल. निवडणुकीचा काळ आहे. मोदी साहेबाचा आला असेल तरी त्यांना सांगा मी कीर्तनात आहे म्हणा. येऊ शकते, मोठे लोक आहे. केला का बंद? बंदच करून टाक. विठ्ठल. माझ्या विठोबाचा, विठोबा माझा आणि मी विठोबाचा, दोन्ही मध्ये प्रेम सारखेच आहे. आपण लक्षात घ्या. रामायणातलं चित्र डोळ्यापुढे आणा. लक्ष्मणजीला विचारा, तो म्हणतो रामचंद्र माझा आहे. भरताला विचारा, तो म्हणतो मी रामाचा आहे. प्रेमात काही फरक नाही. दोघाच्या प्रेमावर कीर्तन होईल एवढं प्रेम आहे. पण फरक हा आहे, मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला रामाचं ऐकावं लागलं. राम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. तसं माझा विठोबा आणि मी विठोबाचा, बस या दोन मराठीकडे लक्ष द्या. मी रामाचा आहे
आणि राम माझा आहे. राम माझा म्हणणारा लक्ष्मण आहे बरं का रामदास बाबा. लक्ष्मण राम माझा. रामचंद्र वनवासाला निघाले तर लक्ष्मण जी मागे लागले. भैया मैं भी आता हूं आपके साथ. लखन तू क्या पागल हो गए क्या? मैं बन जाई तुम्हें ले साता हो जाए सब अवध अनाथा जासू राजप्रिया प्रजा दुखारी सोन रूपा अवस नरक अधिकारी. तू येऊ नको. अरे मी बापाचं वचन सांभाळतो तू प्रजा सांभाळ. नेत नाही ना दादा तुम्ही. नाही. मग शेवटची भेट. आता तुम्हाला लक्ष्मण जिवंत दिसणार नाही. एवढं ऐकलं होकार द्यावा लागला. मागव पिदा मातुस न जाई. जा सुमित्रा माईचं दर्शन घेऊन चल बाबा. इथं लक्ष्मणाचं रामानं ऐकलं. कारण काय? राम माझा. आता पुढचं आहे का? बरंच जे आले वेळ कमी असल्यानं लवकर आले. दशरथजी मरण पावले. नंतर रामचंद्राच्या भेटीला लवाजम्यानिशी आले. चित्रकूटावर खूप विनंती केली. खूप विनंती केली. दादा चला घरी. दादा चला घरी. दादा नाही भरता. शेवटी पादुका दिल्या आणि पादुका भरताना डोक्यावर घेतल्या. जा रहा भैया लेकिन 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा. अगर सूर्यास्त अंतिम दिन का 14वें साल का हुआ आप नहीं आए तो समझ लेना भरत मर गया. प्रणाम. दृष्टांत संपला माझा. राम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं. मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला वापस केलं. रामाचं ऐकावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. माझा विठोबा आणि मी विठोबाचा. हे साधू संतांचं ममत्व दोन ठिकाणी आहे. एक तर देवाच्या ठिकाणी अथवा संताच्या ठिकाणी. त्यांनी वास्तविक माझं पण हे दुःख देणार आहे. अहम ममेति भावयम कारणम बंद मोक्षयोः. माझं दुःखाला सुरुवात कुठून आहे? माझं. नाही तर पेपर वाचत नाही का माणसं? रोज पेपर वाचतात. अमुक अमुक ठिकाणी एसटी पलटी झाली, 42 जखमी, 12 ठार, चहाचा घोट. सकाळची वेळ. चष्मा लावून शेजारचा आलं. पाटील पेपर वाचला का आजचा? हे काय पडलाय बसा खाली. चहा घ्या. चहा जाऊ द्या. ते दुर्घटना. अरे हे काय दुर्घटना? 42 जखमी, 12 ठार. बस खाली. चहा ना रे. अहो चहा जाऊ द्या पाटील. ठार मधली नावं वाचली का? अरे मेलेच पाहिजे. 135 कोटीच्या वर झाले. लोकसंख्या इतकी जगतात का? रोजच मरतात मुंगळ्यासारखी माणसं आली. बस खाली. चहा घे. अहो चहा जाऊ द्या. ठार मधली नाव वाचा. चष्मा व्यवस्थित लावला आणि ठार मधली नावं वाचायला सुरुवात केली. 5व्या नंबरला जावाई ठार मध्ये. उभा राहून चहाचा कप फेकला. काऊन? मरू दे ना. मुंगळ्यासारखी झाली म्हणतं ना. मेलीच पाहिजे म्हणतं. आता का रडतो? आता माझं दुःख देतय ते माझं पण. विठ्ठल दुःखाला कारणीभूत माझं पण आहे. पण प्रपंचावरचं परमार्थावरचं माझं पण हे सुखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून संतांनी एक तर संताला माझं म्हटलं अथवा देवाला माझं म्हटलं. ज्ञानोबा माझा, माझ्या विठोबाचा वगैरे. प्रेम. प्रेम प्रपंचातही आहे, प्रेम परमार्थातही आहे. प्रपंचही प्रेमाशिवाय चालत नाही, परमार्थही प्रेमाशिवाय होत नाही. दोन्ही क्षेत्रामध्ये प्रेमाची गरज आहे. पण दोन क्षेत्रातल्या प्रेमामध्ये फरक आहे. प्रपंचातलं जे प्रेम आहे ते वन वे ट्रॉफिक आहे. आम्ही ज्याच्यावर करतो ना ते दुसऱ्यावर करतं, ते तिसऱ्यावर करतं. असं पुढं सरकणारं प्रेम प्रपंचात आहे. ते दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. राजा जंगलात आला, मुलगा नाही. साधू प्रसन्न झाला, फळ दिलं. हे फळ राणीला खाऊ घाला राजे, पुत्र होईल तुम्हाला. राजे घरी आले, राणीला फळ दिलं. हे फळ खा बरं का. एक साधू बाबा म्हणाले आपल्याला मुलगा होईल. राणीनं 2 दिवसानं ते फळ प्रधानाला दिलं. प्रधानानं 2 दिवसानं ते फळ वेश्येला दिलं. आणि वेश्येनं 2 दिवसानं तेच फळ राजाला दिलं.
राजानं फळ तपासलं हे तर मागच्या रविवारी मीच दिलं होतं. मग फिरून खामगाव मार्गे माझ्याकडे आलं कसं? आता राजानं उलट चौकशी. वेश्या, राजाचा आवाज आहे तो. येशा केशाले का ते तस. जी सरकार, फळ आलं कुठून? मला प्रधानजीनं दिलं. प्रधानजी सरकार, फळ आलं कुठून? राणी साहेबानं दिलं. राजा डोकं बदलून रडला. धिक्कार असो माझा. अरे माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर. हे प्रपंचातलं प्रेम. आम्ही ज्याच्यावर करतो ते आमच्यावर करेल नाही, ते त्याच्या पुढच्यावर करतं. बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे, हे लक्षात ठेवा. जून महिना 7 जून होऊन गेली. रामदास बाबा टीना होत्या. आपल्याकडे टीनाच म्हणतात ना का पत्रा? काय काय म्हणा ना काय. दुपारचे 12 वाजले. त्या टीना तापल्या होत्या. म्हणून 27 वर्षाचा मुलगा वर गेला टीनाची दुरुस्त करायला. टीना तापलेल्या. त्याचा 65 वर्षाचा बाप. बाळासाहेब, अरे जहरासारखं ऊन आहे. टीना तापल्या. पायात नाही काही, डोक्यात नाही. बिमार पडशील बाबा, उतर खाली. बाबा आज रविवार आहे, पुन्हा 8 दिवस सुट्टी नाही मला. पावसाचे दिवस आहे, तुम्ही शांत राहा बरं. पुन्हा 10 मिनिटानं बाप. आता बाप आहे, मुलाला काय कळतं? हे बाप झाल्यावर कळत असतं बरं का. अरे जाऊ द्या, भिजलो तरी चालल, उतरा खाली. बाबा शांत राहा बरं तुम्ही. मुलगा थोडा तापला. 15 मिनिटांनी पुन्हा बाप. बरं का नामदेवराव? अरे अर्धा तास झाला भाऊ. अरे पायात नाही चपला. अरे टीना तापल्यावर ऊन, उतरा खाली. म्हाताऱ्या शांत राहा, हो घरात बरं. म्हाताऱ्याला वाटलं आता काय करावं, पण म्हाताऱ्यानं विचार केला माझा बाळू कसा उतरल. म्हणून वरच्या बाळासाहेबाचा बाळू 1.5 वर्षाचा पाळण्यात होता. हे नीट डोकं चालवा, मी काय सांगतो. बुडा घरात आला. बुडा पाळण्यातला उचलला नातू 1.5 वर्षाचा. गल्लीमध्ये पोतं टाकलं, त्याच्यावर नातू बिना कपड्याचा. आणि तिथं तंबाखूला चुना मळत बुडा उभा राहिला. उन्हाचं तापलेलं ते लेकरू कोवळा कातडीचे रडायला लागलं. मग बाळासाहेबाचं लक्ष गेलं. दृश्य पाहिलं. बुडा उभा आहे, तंबाखू खाते, आणि तिथं लेकरू पोत्यावर. बाबा, अरे का डोक्यात फरक झाला का? ते आजारी पडल लेकरू 1.5 वर्षाचं उन्हात टाकलं. राहू दे जरा वेळ. काय राहू दे? त्याला सावलीत घ्या. राहू दे जरा वेळ. अरे आजारी पडेल ते सावलीत घ्या. माझं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? माझा बाळू सावलीत येत नाही तोपर्यंत तुझा घरात नेत नाही. मग मी उतरतो, मग हे उचलतो. कळलं तुम्हाला मी का सांगतो? अरे बापाचं प्रेम त्याच्या मुलावर आहे, पण त्याचं प्रेम त्याच्या मुलावर आहे. हे जे प्रपंचातलं प्रेम आहे हे पुढं सरकणार आहे. पण परमार्थात देवाचंही प्रेम भक्तावर आहे आणि भक्ताचंही प्रेम देवावर आहे. नीट आहे का? किती शपथ घेऊन सांगतात, तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया. तुझी अनवाहीन गा देवराया. ए तंबाखू. देवराया. तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया. तुझी अनवाहीन गा देवराया, देवराया. प्रभु आवडसे जीवा पासुनिया, आवडसे जीवा पासुनिया, आवडसे जीवा पासुनिया.
विचारा. शपथ घेऊन सांगतात, तुझी आन वाहिन गा देवराया. किती प्रेम. अरे बहु आवडसी जीवापासोनिया. इथे शब्द तो का वापरला? सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. आता इथे जेवढे बसलेले मायबाप श्रोते, प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. जीवाच्या संबंधाने देहावर आहे आणि देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. हे लक्षात ठेवा. जर मुंबईला बसलं, कडक इस्त्रीचे कपडे, सदऱ्याची घडी मोडल म्हणून बाकड्याला टेकलं नाही खामगावपर्यंत, मुंबई ते खामगाव बाकड्याला नाही टेकलं इस्त्री मोडल म्हणून. पण खामगाव 50 किलोमीटर राहिलं होतं, एसटी पलटी झाली, खाली पडलं, जखम झाली. आता सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का? आता देह महत्वाचा आहे, सदरा महत्वाचा नाही. सदऱ्यावर प्रेम आहे पण देहाच्या संबंधानं. गुरुवर्य भाऊसाहेब सांगायचे, खूप सेवा आमच्या रामदास बाबांनी भाऊसाहेबांची केली, खूप सेवा शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांचा आशीर्वादही त्यांना की रामदास, उद्याला काही नसेल पण आज कमी पडणार नाही. आहे ना, तसंच वस्तुस्थिती आहे की नाही. खूप सेवा केली आपले भाऊसाहेब ओरोलीकर. ते सहज आपण प्रवचन ऐकायचो. नर कपड नको डरत है, नर कपड नको ना, असं म्हणायचं, सहज म्हणायचं बरं का. मजा पहा शब्दाची. नर कपड नको डरत है, नर कपड नको ना. मंदिरात गेल्यानंतर दंडवत घालताना कपडे मळतील म्हणून माणूस घाबरतो. नर कपड नको डरत है. पण दंडवत न घातल्यानं नरकाला जाईल याला भीत नाही. नर कपड नको डरत है, नरक पडनको ना. मग हे कळलं ना. बस बस बस. कपड्यावरचं प्रेम सांग, कपड्यावरच. फाडला सदरा. गोपाल उभाच आहे का रे? राहू दे. सदरा फाडला गोपाल आणि जखमेला गुंडाळला. का? आता देह महत्वाचा आहे. बरं, देहावर प्रेम कुठपर्यंत आहे? जीवावर बितत नाही तोपर्यंत. डॉक्टरनी तपासलं, मुलाला बोलून घेतलं बाहेर, इकडे या. पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. बाबालाच बोला ना तुम्ही. मुलगा म्हणला, बाबा तुमचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून? अहो, माझा मुलगा एक दिल्लीला आहे, त्याला येऊ द्या, 15 दिवसात निर्णय घेऊ. 15 दिवसानं कमरीतून काढील. आजच सांगा, आज गुडघ्यातून तोडावा लागतो. मग आताच्या आताच तोडा. का? प्रेम नाही का? अरे आता जीव महत्वाचा आहे. गुडघ्यापासून पाय गेला तरी चालेल. लक्षात आलं ना. कपड्यावर प्रेम आहे पण देहाच्या संबंधाने. देहावर प्रेम आहे जीवाच्या संबंधाने. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. संत सांगतात, बहु आवडसी जीवापासून या. संताला विचारा, ते म्हणतात आमचं विठोबावर प्रेम जीवापेक्षा आहे. बरं, विठोबाला विचारा, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. दोघाचही पहा. संत म्हणतात आमचं प्रेम जीवापेक्षा देवावर आहे आणि देव म्हणतोय माझं प्रेम प्राणापेक्षा भक्तावर आहे. त्या प्रेमापोटी, अरे तो देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव होय गुरु, आपणची देव.
अभंग सर्वांनाच पाठ असल्यामुळे मजा आहे हा? माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, ऐसा प्रेमभाव कैचा. अरे देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव होय गुरु. तो देव तर आहेच, बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो देव. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव, 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 बळीया माझा पंढरीराव. देव. अरे बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव, एको देव. बस वगैरे 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 मध्ये सगळं आलं. देवता आहेच पण गुरुही होतो. आपण पहिल्या वर्षाला चला आता. फाळके बाबा, निकम बाबा, पहिल्या अध्यायात देव काहीच बोलले नाही. ते सगळे पाहिलं ना तिकडच्या पार्टीचे वगैरे 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 मध्ये सगळे. शेन यौर भैरमध्ये रतम स्थाप, सेन यौरू भैरमध्ये रतम स्थापय मेच्युत. दोन सैन्याच्या मध्यभागी मादाळात नेऊन उभा करा. अर्जुन गाडी मालक आहे, भगवान ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरला ऐकावं लागलं. पण रथ उभा केला मध्यभागीच, पण नेमका द्रोणाचार्याच्या पुढे. आणि जर दुर्योधनाच्या पुढे उभा केला असता का जास्त डिझेल जळलं असतं का देवाचं. पण देव चतुरा तू शिरोमणी, त्यांना माहिती आहे दुर्योधनाच्या पुढे जर रथ उभा केला तर गीतेचा जन्म होत नाही. दुर्योधनाला पहिल्या भेटीत जर पाहायला असता ना भूतकाळ आठवला असता देवाच्या पुढे. आणि लाल डोळे करून भगवान, अरे हे काय लागलं रे, न तर जाऊ द्या लेकर बाहेर. हं तिकडे जाऊ द्या, जाऊ दे. ते एक एक लागण झाली आता. ते एक लग विकलं जात दुसरे तिकडे जाऊ द्या, मागं जाऊ द्या. उठा उठा उठा, काही नाही. मला वाटलं चांगलं बसल, ते नाही बसत. इकडे असे बाजूला जाऊ द्या थोडे, जाऊ दे. नाही ना ते थांबत नाही. ते लागण झाली. खूप जागा आहे तिकडे, जाऊ द्या इकडे. नाही ते ते उठणारच आहे. मोठी माणसं 2-4 पुढे येऊन जा त्यांच्या. या म्हणून मोठी माणसं 1 सेकंद मी पुढे जात नाही 10च्या. पुणे जिल्ह्यात सकाळी होतो तरी 7ला बरोबर गाठलं की नाही. ते वेळेच्या बाबतीत नाही. मला वाटलं एखादं उठलं असेल, ते येऊन बसलं की दुसरं, त्याला वाटलं तिसरं. मजा निघून जाते. हा बस. विठ्ठल विठ्ठल पहिल्या भेटीत जर पाहिला असता दुर्योधन तर भूतकाळ आठवला असता. अर्जुनाचे लाल डोळे झाले असते. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़कर खींचकर लाओ सभा में द्रौपदी को हमें आदेश दो भगवान से उड़ाना है. एकदम लढाई सुरू झाली असते. म्हणून रथ द्रोणाचार्याच्या पुढे उभा केला. आणि अर्जुन म्हणतोय, देवा मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला. पहिल्या अध्यायात तर नाही बोलला. ते सगळे तत्र उपस्थित पार्थ पितृन पिता महान आचार्यान मातुनान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखी सता ससुरान सुहृदचैव शेन यौरू भयोरपी चाकण रोड. पाठ करायचं ठिकाण आमचं अजून तसंच आहे.
दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केली देवाने, पण व्यावहारिक कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गीयम कीर्ति करम क्लैब्यम स्मागम पार्थ यतत्वय नव पद्धती क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तेक्त्वा उत्तिष्ठ परंतप सांडे हे मूर्खपण गुठी के धनुष्यबाण. त्यामुळे निश्चित भ्रमातला संशयात आला. पण सुरुवात केली कथम भीष्म महम संके द्रोणांचे मधुसूदन. हे माझे गुरु आहे. तुम्हीच सांगता गुरुदेवाचं पूजन करावं आणि त्यांच्या पुढे युद्धाला प्रवृत्त करता. तरी काय भस्मासुर अर्जुन म्हणे लाजसिना महागुरी कर्मी सुता. इथपर्यंत गेले. हो शांत हो अर्जुना. मला माहिती आहे ते तुझे गुरु आहे, तू त्यांचा शिष्य आहे. पण आता गुरुजी तास घ्यायला आले का तू शिकायला आला? खरं सांग. अरे गुरु असले तरी आता ते कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि शिष्य असला तरी तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात प्रतिस्पर्धी या नात्यानं गुरुवरही विजय मिळवणं सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. आणि मग अर्जुनानं कबुली जबाब दिला. शेवटी बस. कारण एकच तास आहे. त्याच्यासाठी मी आपल्याला तिथं नेलं. काय कबुली जबाब? शिष्यस्तेहम शादी माम ताम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे देवा. झालं ना. ज्या अर्थी अर्जुन म्हणतो मी तुमचा शिष्य आहे, त्या अर्थी देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. त्या प्रेमापोटी देव तर आहेच, पण गुरुही होतो. एवढंच नाही, भक्ताची जी देहभावात्मक वासना एक पारमार्थिकही आहे आणि ही देहभावात्मक शब्द आहे. पारमार्थिकही वासना पूर्ण करतो आणि देहभावात्मकही वासना. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्य कोणात गेले. बराच वेळ खूप सुंदर ठिकाण अर्जुन त्यानं ते ठिकाण पाहिलं. देवा मला तहान लागली, पाणी पिऊन येतो. अर्जुन गेले. निर्मळ पाण्याचे झरे, मयुराचं नृत्य, कोकिळ पक्षाचं गायन, हरण उड्या मारतात, फळानं लदबदलेले वृक्ष आहे, फुलानं सुंगारलेल्या वेली आहे. पाणी तर प्याला, पण मनात आलं इथं जर सुभद्रा असती तर. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. नुसतं मनात आलं. लगेच बांगड्याचा आवाज आला मागून. पाहलं तर सुभद्राच. सुभद्रे आताच आठवण केली बुवा तुझी. काय योगायोग. ती म्हणली मी पतिव्रत आहे, मनोगत ओळखते पतीचं. बैस. बसली सुभद्रा. गोष्टी रंगल्या आणि देवानं आपल्या बोटातली अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली आणि सांगितलं आता 9 वाजले बरं का सुभद्रे, तो देव येईल, जा निघून. सुभद्रा गेली निघून. आला देव. अरे किती पाणी पितो, 8 वाजल्यापासून तास झाला तरी. चल जायचं आपल्याला. देवा तुम्हाला इथे थांबा वाटायला इतकं सुंदर स्थळ, नंतर कधीतरी येऊ. आणि मग अर्जुन आणि भगवान कृष्ण रथात. सुभद्रेच्या बोटात अर्जुनानं जी अंगठी घातली होती, गोष्टीमध्ये नेमकं बरं का रामदास बुवा, घोडे हाकताना तेच बोट अर्जुनाच्या तोंडापुढे करायचे. खूपच ठिकाण चांगलं आहे रे. इथंच भेटला दृष्टांत बरं का. हे माझे 27 गुरुबंधू आहे. माझ्या आईचा सप्ताह असतो ना, आईच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 दिवस. 105 वर्षाची आई होती, गेली. दरवर्षी काहीतरी नवीन करतो. यंदा सगळ्या गुरुबंधूंना अंगठ्या सारख्या दाखवा ना तिकडे. तसाच खडा, तसंच वजन, तसंच
32 गुरुबंधूंना केल्या. हे याच्यासाठी नाही, दृष्टांत तिथला आला म्हणून सांगितलं. त्याच्यावर ढोक बाबा लिहिलेला आहे. आणि बरोबर त्याच बोटात घातल्या तेव्हापासून तशाच आहे. ते अर्जुनात सांगतो मी. बरोबर बोट करायचे. अर्जुन म्हणायचा अंगठी माझीच आहे पण याच्या बोटात कशी आली. बरं विचारावं तरी कसं. एकदा पुन्हा येऊ बरं का अर्जुना. हो पुन्हा येऊ, अंगठी माझीच आहे. रथ जेव्हा पोचला अर्जुन सुभद्रेकडे. सुभद्रे अंगठी कुठं आहे. कुठली अंगठी. झाडाखालची. कुठलं झाड. जंगलातलं. अहो मी घरीच आहे. सासूबाईला विचारा. कुंती सासूला. तू आली नव्हती. नाही. मग तर विचारावं कसं. देवाकडे आले. देवा वाईट वाटून घेऊ नका. काय नाही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या बोटात जी अंगठी आहे ती माझीच आहे. असल बाबा, पण तुमच्या पोटात कशी आली. तूच घातली असेल. कुठं. झाडाखाली. देवा मी तर सुभद्रेच्या पोटात घातली होती. अरे त्यावेळेला मी सुभद्राच झालो होतो. म्हणजे माझ्या प्रिय भक्ताची वासना पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याची पत्नी सुद्धा होतो. पडिये देह भाव पुरवी वासना. 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 अंतिम आपणा पासी न्यावे. 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 पडिये देह भाव पुरवी वासना. 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 अंतिम आपणा अंतिम आपणा पासी. पडिये देह भाव पुरवी वासना. अंतिम आपणा पासी. पूर्तता करतो. राजा देवीचा भक्त होता. ऐश्वर्यात देवीची पूजा चाललेली. देवी पायापासून गळ्यापर्यंत, कानापर्यंत, डोक्यापर्यंत सोन्याच्या अलंकारानं राजाची पूजा. ब्राह्मण मंडळी मंत्रघोष करत होते. राजा महापूजा करत होता देवीची. आणि तिथून 85 वर्षाचा म्हातारा वारकरी चालला. ए बोर्यो 85 वर्षाचा. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा, 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन, खांद्यावर झेंडा. जाता जाता राजा पूजेमध्ये रमलेला असताना जाताना राजाला पाहून वारकऱ्यांनी नमस्कार केला.
पाया पडावे माझे भांडवल. नमस्कार केला. वारकरी दिसता. राजा म्हणला हो मायबाप. अरे काय रे तुमचा विठोबा, आणि काय तुमचा विठोबा, आणि काय तुम्ही त्याचे भक्त, पंढरीचे वारकरी, शिळे तुकडे पार करी. काय तुमच्या देवाजवळ रे? 1.25 रुपयाची माळ आहे आणि 11 रुपयाचं पिवळं फडकं नेसलं, आणि तेच चाली लावलं म्हणता तुळशी हरगळ्या आकाशे पितांबर. तुळशी हरगळ्या माळ 1.5 रुपयाची आणि 11 रुपयाचं पिवळं फडकं, काशे पितांबर, तुळशी हरगळ्या काय. अरे सगळे 12 रुपयाचं तुमच्या देवाजवळ. आमची देवी बघ 10-20 किलो सोनं असेल पायापासून. वारकरी कपड्यानं फाटका होता, पण अभिमान दुखावल्यामुळे पडसीन पताक खाली ठेवली. काय म्हणता राजे? आमचा विठोबान 12 रुपयाचं कपडे आणि आम्ही भिकारी. तुम्ही ज्या देवीची बढाई मारताना राजे, ती आमच्या विठोबाच्या दरबारात झाडूच्या कामावर आहे. आता हे नीट ऐका. राजा उठला. आमची देवी झाडूच्या कामावर आणि तुमच्या विठोबाच्या दरबारात? हो राजे. नसली तर माळ तोडून टाकेल. दुसरं काय करते? सरड्याची धाव कुपापर्यंत माळ तोडून टाकेल. पण असली तर हा तुझा झेंडा खांद्यावर घेऊन पायी वारी तुझ्या विठ्ठलाची मी राजा करीन. आता नीट आहे का बरं का? टवकारले सगळे. चला आताच राजान वारकरी पंढरपूरला निघाले. वारकरी मनातून घाबरलेला. पांडुरंगा, तुम्हाला संकटात आणावं माझी इच्छा नव्हती, पण तुमच्या फाटक्या वारकऱ्याचा अभिमान दुःखी केला यानं. तुमची निंदा केली म्हणून मला सहन झालं नाही, म्हणून मी बोलून गेलो की ज्या आमच्या विठोबाला भिकारी म्हणतोस, तो ज्या नगराचा राजा आहे ते नगर सोन्याचं आहे, आणि ज्या देवीची बढाई मारतो ती आमच्या विठ्ठलाच्या दरबारात झाडूच्या कामावर आहे. एवढ्या 2 गोष्टी तयार ठेवा देवा पंढरपुरात यायच्या आधी. वारकरी रडत चालला बरं का, रडत चालला राजासोबत. आणि एक लक्षात ठेवा, देवाला वेदांताच्या भाषेपेक्षा असुरूची भाषा लवकर कळते. रडावं पण दोघासाठी रडावं. एक तर देवासाठी रडावं, नाही तर संतासाठी रडावं. संसारासाठी रडू नये. रडायचं असेल तर दोघाच जवळ रडावं. एक तर पांडुरंगाजवळ रडावं, नाही तर सोनाजी बाबाजवळ रडावं. अरे अश्रू पुसणारे फक्त दोघ आहे जगात. संसारिकाच्या जवळ रडू नका. छाती काढून चालत जा. वो भी रोने वाले आप भी रोने वाले, कौन किसी के आंसू पोछेगे. तुम्ही जर रडला ना 2 मिनिट तात्पुरतं म्हणतं ते वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं. आणि तुम्ही गेला की अख्ख्या गावात जाहिरात करतं, आलत काल सकाळी आणि ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, अशी विनामूल्य सेवा करतं ते तुमची. म्हणून छाती काढून चालत जा प्रापंचिकाच्या पुढून. जर रडायचं असेल तर सकाळी पांडुरंगाच्या मंदिरात येऊन रडा, नाही तर सोनाजी बाबाजवळ रडा. अश्रू पुसणारे जगात फक्त 2 आहे. आणि अश्रूची भाषा, अश्रूमध्ये ही ताकद आहे. तुमच्या मावल्यांच्या भाषेत सांगतो, बाळाला वाटतं का आईनं लवकर लक्ष द्यावं, त्यानं मम्मी 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 नाही करायचं. दोन्ही हातानं कपाळ बदलून रडावं की स्वयंपाक थांबून मम्मी पळते लेकराला घेते. ही जशी रडण्यातली ताकद व्यवहारात आहे, तीच परमार्थातली सांगतो. वारकरी रडत निघाला. विठ्ठल पंढरपूर जवळ आलं तसं वारकऱ्याची धाकधूक वाढली. 2 गोष्टी दिसल्या पाहिजे देवा, 2 गोष्टी दिसल्या पाहिजे. नगर सोन्याचं पाहिजे. आणि जेव्हा चंद्रभागेच्या जवळ आल्यावर हे नगर बरं का राजे, ज्या आमच्या विठ्ठलाला तुम्ही भिकारी म्हणता, गरीब म्हणता, ते आमच्या विठोबारायाचं नगर. आणि जेव्हा राजानं उंच टाचा करून पाहायला सुरुवात केली, झळझळीत सोन सडा झळ
वेळेत सोन सळा कळस दिसतो स्वज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. हरिभाऊ कबूल केलं राजानं. वारकरी दादा मान्य करतोय मी, तुमच्या पांडुरंगाचं नगर सोन्याचं आहे. तरी वारकऱ्याची भीती संपली नव्हती. का? वारकरी मनात म्हणतोय देवा 6 माही परीक्षा झाली, आता एक वार्षिकचा एकच पेपर, यानं अर्ध कबूल केला. आता फक्त देवी तिथं झाडू घेऊन उभी दाखवा, बस झालं, जमलं. मग वेळ कमी होताना आले. आता मी तरी काय करू. महाद्वारात आले. राजाचं लक्ष गेलं तर देवी झाडू घेऊन महाद्वारात. राजानं विचारायच्या आधी देवीनं विचारलं, राजा तू इकडे कुठं रे? म्हणलं आई तुम्ही इकडे कुठं? मी काय आज आली का रे? हे सेवा माझ्याकडेच आहे दररोजची. राजाच्या डोळ्याला धारा लागल्या रामदास बुवा, आणि वारकऱ्याला लोटांगण घातलं. वारकरी दादा चुकलं माझं, तुमच्या विठोबाची निंदा केली. आणि वारकरी हुंदके देऊ देऊ रडू लागला. अहो कशाला वाईट वाटून घेता दादा, आता कबूल करतोय ना मी. देवी इथं दिसली सेवेला, नगर सोन्याचं आहे. आता तरी वारकऱ्याला रडू आवरेना. अहो आता कशाला रडता, तुमचं खरं आहे. रडू रडू सांगितलं, राजे आज मनातलं बोलतो. 10 वर्षाचा होतो, 10 वर्षाचा, तेव्हापासून पांडुरंगाची वारी करतो. आता 85 चालू आहे. 75 वर्ष न चुकता वारी केली. पण माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, मी नगर सोन्याचं पाहिलं नाही आणि देवी झाडूच्या कामावर बघितली नाही. पण माझा अभिमान दुःखी केला ना तुम्ही, म्हणून मी बोलून गेलो की आमच्या विठोबाची निंदा करता. अरे तुमची देवी झाडूच्या कामावर आहे आणि नगर आमचं सोन्याचं आहे. पण मी पंढरपुरात यायच्या आधी माझ्या पांडुरंगानं या फाटक्या वारकऱ्यासाठी दोन्ही गोष्टी तयार ठेवल्या. याचं रडू येतं. पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, आपणा पासना, देहभावात्मक वासना, पारमार्थिक वासना, त्याची पूर्तता करणारा पांडुरंग परमात्मा. या प्रेमापोटी देव तर आहेच पण गुरुही होतो. आणि पडिये देहभाव पुरवी वासना, एवढीच वासना नाही, अंती ते आपणा पासी न्यावे. ते नामदेवरायानं सांगितलं, मला आता जीवन यात्रा संपवायची बरं का. कधी? आषाढी वारीमध्ये. आषाढी एकादशीला वारी असते ना, बस त्या मोठ्या वारीत दर्शन घेतलं. हे नीट आहे का, मी प्रमाण देऊन बोलतो, आम्हाला सवय आहे. आमच्या गुरुजींनी शिकवलं की आधी प्रमाण पाठ करा, मग कीर्तनकार व्हा. टिपणं पाठ करून नाही. प्रत्येक बोलण्याला पुरावा पाहिजे. जो बुवा पुरावा देत नसेल त्याला पुरावा. म्हणून पांडुरंगाचं दर्शन नामदेवरायाने घेतलं आणि विनंती केली. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. नामा विनवी विठ्ठलासी, नामा विनवी विठ्ठला, नामा विनवी विठ्ठलासी, नामा विनवी विठ्ठला. आज्ञा द्यावी हो मदसे, आज्ञा द्यावी हो मदसे, आज्ञा द्यावी हो मदसे, आज्ञा द्यावी हो मदसे. समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी.
पाऊण तास राहिला हरिभाऊ, पण प्रमाण आहे का नाही? आषाढ शुद्ध एकादशी देव विनवी नामा विनवी विठ्ठलासी, आज्ञा द्यावी हो मजसी, समाधी विश्रांती घ्यावया का, आयुष्य कळसाशी आले. बस आता संपलं देवा. देव म्हणले नामा एक विनंती आहे, ही वारी आता शुद्ध वारी आहे, फक्त माझी विनंती आहे 15 दिवस थांब. 15 दिवस. तेव्हा तारखी नव्हत्या 750 वर्षापूर्वी. म्हणून देवाचं प्रमाण आहे. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी. पक्ष समजते ना तुम्ही? समजता तो पक्ष नाही, 15 दिवसाचा पक्ष. हां, नंतर भलते डोके चालवाला आता. अभंग समजून घ्या. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी आणि पूर्वील अंतरी गुज तुझे. फक्त 15 दिवस थांब. 15 दिवस झालं. नामदेव रायांनी जो संकल्प केला होता, अभंग 4 कोटी शिल्लक राहिले. नामा म्हणे आई निवड केली, निकीन राहिले ते बाकी 4 कोटी. आयुष्य संपलं. मग नामा होता वैकुंठासी, देव विनवी तयासी. अरे ते कार्य अपूर्ण आहे ना. 4 कोटी अभंग लिहायचे आहे ना. मग काय करू देवा? देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रहस्थ आहे. त्यांच्या पोटी जन्म घ्या. बोल्लोबाचा पुत्र होणे हे वैकुंठात सांगतायत देव. बोल्लोबाचा पुत्र होणे ना आज्ञा देत नारायणे. आणि त्या बोल्लोबाची पत्नी आहे कनकाबाई. म्हणून देवाच्या सांगण्यावरून नाम सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटात, आला कनकाईच्या पोटात, आला कनकाईच्या पोटात. नाम सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटात. हो नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटात. ते तुकाराम महाराज. पण येताना कबूल करून घेतलं. जातो देवा अवतार घेतो. पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात ना, राम बोलो भाईराम, राम नाम सत है सतबिना गत नाही, ती भानगड चालणार नाही. मग शेवटच्या दिवशी तुला घ्यायला यावं लागेल तर जातो. हे कबूल करून घेतलं. मी त्याकरता वेळ घेतो आपल्या अंती त्या आपणापास. बस कशासाठी चाललं हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा बुवा कुठून कुठं चालला. विठ्ठल कबूल करून घेतलं. शेवटच्या दिवशी तुम्हाला यावं लागेल. ठीक आहे बाबा. आणि कार्य तुकोबारायचं संपलं. कार्य संपलं म्हणजे साधू संत थांबत नाही. हे आमची सवय आहे. डबल बेल झाल्यावर आम्ही मागणं सामान घेऊन पळतो एसटीच्या. करते आधी सामान बांधून बसतात स्टँडवर, एसटीची वाट पाहतात. कार्य संपलं आणि विनंती सुरू केली. तुम्ही सनकाधिक संत म्हणावे तर कृपावंत. पुढे काय? एवढा करा एवढा करा उपकार, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा नंबर. तुका म्हणे माझा आठवा मोळ लवकरी पाठवा. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल याकरता ज्याच्यावर बसतं त्याला विनंती करा. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय. वेळोवेळा डोई, गरुडाची पायी. गरुड म्हणला हो मी मोटरसायकल किक मारल्यावर स्टार्ट होणार, पण तो बाबा झोपून आहे ना. मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला जाग करतो पण काम होईलच याची शाश्वती नाही. कारण प्रकरण आई साहेबाकडे. तेव्हापासूनची पद्धत आहे. अरे भाऊ जर साहेबानं काम केलं नाही तर मॅडम कडून. त्याच्यात कास्तकार फार हुशार. कास्तकार अशिक्षित असू द्या पण कामं करण्यात असा हुशार असतो. 3 वर्ष हेलपाटे घालतो साहेब काही काम करत नाही. मग त्यानं डोकं चालवलं. खामगावला गेलं. तिथंच भाजीपाला घेतला.
ताजे टोमॅटो, वांगे, रताळू, बटाटे, कांदे, कोशिंबीर, वाटाण्याच्या हिरव्या शेंगा, हिरवा हरभरा, भेंडी, गवार, 2 पिशव्या फुल भरल्या. 2 पिशव्या घेऊन साहेबाच्या बंगल्यावर. त्याला माहित आहे साहेब ऑफिसमध्ये आहे. वाचून म्हणला कुठले आपण? बालेगाव. इकडे कुठं? साहेबाकडेच. वानवळ आणला शेतातला, घेतलं तिथंच खामगावात. ताजा भाजीपाला आहे, आपल्या शेतातला आहे. थांबा, मॅडमला विचारतो. वॉचमॅन आत गेला. मॅडम, भालेगावचा एक कास्तकार आहे, 2 पिशव्या फुल भरल्या आहेत. टोमॅटो, वांगी, रताळू, बटाटे, कांदे, वाटाण्याच्या शेंगा, गवार. तोंडाला पाणी सुटलं ना मॅडमच्या. आण म्हणाव. ओळख नसताना आण म्हणाव. 2 पिशव्या ठेवल्या. कुठल्या बाबा तू? भालेगावचा आहे मॅडम. तू साहेबाचा परिचय आहे ना? जेवण करतो का? चहा नाही, दोन्ही झालं. चहा झाला, जेवण झालं. परिचय कसा काय? 3 वर्ष झाले हेलपाटे घालतो. कामच करत नाही साहेब गरीबाचं. कोणतं काम आहे? अमुक काम आहे. जा घरी जा. आल्या तुझं पहिलं काम साहेबाला करायला सांगते. उद्या सराई ऑफिसमध्ये ये. 10 वाजता तुझं काम झालेलं असेल. म्हणजे साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घेण्याची पद्धत असल्यामुळे पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. दिशी जावे काकुळाती, दिशी यावे काकुळाती, दिशी यावे काकुळाती, दिशी यावे काकुळाती, दिशी यावे काकुळाती, काकुळाती बेगी आला बतोरे, माझ्या दिनाते उतरे, बेगी आला बतोरे, माझ्या दिनाला बतोरे. पाय लक्ष्मीच्या हाती. सर्वांसोबत वसील लावून झाले विनायकराव. आणि देवबाप्पा आले. चला घ्यायला आलो. म्हणजे देवा दशमी आहे, पाहुणे घराशी आज ये आले. ऋषी कशी काय करू? उपचार कोप मोडकी दरित पाण्या माझी रांधेल्या कन्या. आणि देवाचं जेवण झालं. चला घ्यायला आलो. थांबा देवा, उद्या एकादशी आहे. बरोबर नेमकं आलं बाबा, एकादशी उद्याच आहे. ठीक आहे, जमलं. ते काय योग असते. अंगठ्या आल्या, एकादशी आल्या. अहो ते रुसले, ते त्यांनाही द्यावं लागल्या पुन्हा करून. ते पा ड्रायव्हर रुसले, पुन्हा आणल्या. ते म्हणले तुमच्या गुरुबंधूला ओळखलं ना आम्ही. 24 तास गाडीत हा ना, सर्वांना पुन्हा ऑर्डर द्यावं लागली. पण तेच वजन, तेच माप. ते 32 असे दाखवते. त्या फोटो काढले आपण. मजा. तुमचं प्रेम आहे एकमेकाचं. बस अजूनही आता हे 27 जण आमच्या घरी. छापत नाही मी नाव, छापत नाही. 3 कीर्तन करतो दिवसाला. एक 9 ते 11, मग 11 ते 12:30, दुसऱ्याचं 2 ते 4. तरी एखादं रुसतच. आम्ही काय जेवायला आलो का? आम्हाला का कीर्तन दिलं नाही? गण्या रुसला होता आपला गण्या. आम्हाला का नाही कीर्तन दिलं? बाकीच्याला दिलं. आणि मग समारोप करताना अक्षरशः मला भरून येतं. आम्ही उपवाशी राहिलो, एकमेकाच्या भाकरी हिसकावून खाल्ल्या. तेव्हाचा काळ 79चा. सणाच्या दिवशी उपवाशी राहायचो आपण, कारण पाऊस आला की पाळी बंद. तो सगळे आठवतं, पण अजून एकमेकाला विसरलो नाही. आणि मग निरोप समारंभाचं 2 मिनिट बोलताना गहिवरून येतं. म्हटलं माझे रक्ताचे नाते आहे ते इष्टिटीसाठी भांडतात, आणि हे गुरुबंधूचे नाते कीर्तनाची सेवा नाही दिली म्हणून भांडतात. पवित्र. बस हे मला वाटलंच होतं. हे तिघही ब्रह्म विष्णू महेश असतीलच आजित. झालं. एकादशी तिथून वाढलं. ते उद्या एकादशी आहे, देवा जागर करून जाऊ. मग झाले द्वादशी. चला थांबा. देव दशमीला आला आणि तुकाराम बीज साजरी का करतात हे नीट ऐका. दशमीलाच आला देव. 3 दिवस थांबून घेतला. द्वादशी सुटली. चला ना आता. थांबा देवा, गावातलं कोणी येते का एकदा चौकशी करतो. फिरले तुकोबार आहे, कोणी यायला तयार नाही. आता निघा. नाही का?
होळी आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय गावकऱ्याची इच्छा दिसत नाही गाव सोडायची. होळी होऊ दिली, झाली ना होळी. आता आजची प्रतिपदा बरं का देवा, आज एक चक्कर मारतो, उद्या फायनल. मग बिजेला निर्णय झाला. आता दशमीपासून आला, अजून तुकाराम बिजेचा सप्ताह दशमीला सुरू होतो आणि बिजेला संपतो. कारण देव दशमीला आला तुकोबारायला घ्यायला. आणि मग झालं, चला आता. मग पिंपणीच्या झाडाजवळ दुपारची वेळ, तुकोबाराने सर्वांना नमस्कार केला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी. अरे कुठे जातो? अरे माझा देव आला बाबा, तुम्हाला माहित नाही, 5-7 दिवस झाले, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. का? मला कबूल केलं होतं की तुकोबाराय शेवटच्या दिवशी घ्यायला मी येईल. ठरल्याप्रमाणे अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला. कुणी सहित झाला गुप्त तुका, कुणी सहित झाला गुप्त तुका, कुणी सहित झाला गुप्त तुका, कुणी सहित झाला गुप्त तुका. अंतकाळी विठो आमासी पावला, या न्यायानं अंती ते आपणा पासी न्यावे. म्हणून देहभावात्मक वासना त्याची पूर्तता करतो आणि पारमार्थिक वासनेची पूर्तता करतो. त्या प्रेमापोटी माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव. आपणची देव होय गुरु, यात नवल नाही, पण देहभावात्मक वासनेची पूर्तता आणि पारमार्थिक वासनेची पूर्तता. पण ये देहभाव पूर्वी वासना आणि पारमार्थिक वासना अंती ते आपणा पासी न्यावे. अर्धाच तास आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ढोक मारामध्ये बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे हे तडजोड नाही. नामदेवराव, मीच उशिरा जात नाही. एकदा शूटिंगवाले आपण हा आनंद घेऊच आज. हा, सर्वांनी हात वर करा. एवढं घ्या बरं का, पेपरला देऊ द्या, पहिल्या पानावर येऊ द्या. मोठ्या मोठ्या शहरातल्या मी म्हणणाऱ्या लोकांना कळू द्या की छोट्या खेड्यात केवढाले सप्ते होतात म्हणून. हा, एवढे हात येऊ द्या पहिल्या पानावर. सोनाजी बाबा आणि पांडुरंग यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सोनाजी बाबा संस्थान, पांडुरंग संस्थान, भालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं घडवून आलेला अखंड नाम सप्ताह. त्या सप्ताहामध्ये भजन करणारा जनसागर, एवढी बातमी उद्या पहिल्या पानावर येऊ द्या. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमाई एक थांबा, एक हात वर, एक शाबास, एक हा, एक हात वर, हा, एक ताल वाढवत ना, एक बरोबर, एका तालात. हा, एक हा, हा, घाई नाही. असं टाटा बिर्लाला आनंद नाही हा. याला म्हणतात हरिभाऊ, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सोनाजी बाबाई नाचत असतील वैकुंठात, माझे लेकर कसं भजन करतात. आनंद आहे. आता एकच मिनिट, खरोखरचा मिनिट घेतो संप्रदायपूर्वक. विठोबा रखुमाई
कुमारे कुंडली कवरला जगद्गुरु सोनाजी बाबा संत गजानन गाडगे महाराज गाडन संत समर्थ सद्गुरु दिन हरी बाबा चाल घ्यायची का नंतर घ्यायची पाव नंतर पहा कोण आहे म्हणा लवकर घ्या मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव शाबास माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपण देवा गुरु आपणचे देव गुरु आपणची देवा होय गुरु पडे रे हवा गुरु विवासना पडे रे हवा गुरु विवासना आपणची देव भूय गुरु आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशिनावे
प्रेमभाव आपणचे देव होय गुरु पडिये देहभाव पुरवी वासना अंते ते आपणापासी न्यावे. एवढंच नाही तर जीवनभर माग पुढे उभा राहून त्याचा सांभाळही करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहून सांभाळे करतो. हे सर्वांना दृष्टांत माहिती असल्यामुळे सांगून वेळ घेत नाही. द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे बायको पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. रोजचा नियम होता, सूर्य मावळला म्हणजे देव खाली उतरायचे, युद्ध संपलं म्हणजे हात द्यायचे, उतरा मालक. अर्जुनराव मग हाताला धरून उतरायचे रोज. पण युद्ध संपलं, उतर अर्जुना. तुम्ही ड्रायव्हर आहे, मी गाडी मालक. मिजाज संपली रोजची, उतर खाली. तुम्ही उतरा खाली. अरे उतर म्हणतो तर ऐके ना. दिला ढकलून, अर्जुनाला ढकलून दिला खाली, टाकली उडी देवानं. अख्खा रथ पेटला. अर्जुन म्हणला, देवा आज जर तुमच्या नंतर उतरलं असतो तर दुसरं इंधन आणायची गरज नव्हती, यातच भागलं असतं. म्हणून तुला म्हटलं आधी उतर. पण इतके दिवस रथ पेटला नाही, आज कसं काय पेटला? तुला काय वाटतं अर्जुना, पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते का रे? एक एकाचे नाही मनोव्यापारे, विश्वची होई संवारे. पण तू 18 दिवस सुरक्षित राहिला, मी पुढे होतो म्हणून. अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. देवा उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे
बरोबर त्याच प्रमाणावर आले तुम्ही. हा, देव उभा मागे पुढे. आणि त्याला ते मी तरी काय करू, योग आहे. देव उभा मागे पुढे म्हणून उगवी कोडे संकट. अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया. भक्तावरचे आघात स्वतःवर घेतो. हा, त्या लक्ष्मणा, मित्रविंदा, रुक्माई. आता तशी रुक्माई आपल्याकडच्याच आहे. आपला विदर्भ बरं का, कोणाला किती बढाई मारू द्या, विदर्भाची बरोबरी नाही करू शकत कोणी. हा, विदर्भ. कारण पंचकन्या, पहिलं महत्व विदर्भाचं काय आहे? पंचकन्या. एकाच गावच्या 5 पोरी आहे, बालेगावच्या नाही. बरं का साहेब, तुम्ही सांगा स्वाभिमानानं भाषणात. 5 मुली एका गावच्या, पुराण काळापासून. राजा दशरथाची आई, रामचंद्राची आजी, तिचं नाव इंदुमती, अज राजाची पत्नी. 3 पिढ्या सांगितल्या मी. अज राजा दशरथाचा बाप म्हणजे अज राजा रामाचा आजा, रामाची आई कौसल्या, कौसल्याची सासू इंदुमती, ती कौंडण्यपूरची. हा, एक झालं. ते टवकारलेच आहे माझ्यावर. एका गावच्या 5 जणी, पंचकन्या. इंदुमती राजा दशरथाची आई, कौंडण्यपूरची. दमयंती नळे राजाची पत्नी, कौंडण्यपूरची. सगर राजाची पत्नी केशिनी, कौंडण्यपूरची. अगस्ती मुनीची पत्नी लोपामुद्रा, कौंडण्यपूरची. आणि रुक्माई कौंडण्यपूरची. 5 जणी. लक्षात राहील का तुमच्या? हो म्हणत जा ना, होला काय खर्च आहे का? लोपामुद्रा, दमयंती, इंदुमती, केशिनी आणि रुक्माई. गावच्या विदर्भातल्या. अजून काय कमी राहिलं होतं? छत्रपती शिवाजी राजाची आई आमच्या विदर्भातली. अरे आमचे माणसं परिस्थितीनं गरीब असेल बरं का साहेब, पण मनानं धनवान आहे, मनानं श्रीमंत आहे. याचं कारण आई साहेबांनी मागून घेतलं देवाकडे. हे तर पोरगी रडत असते बरं का, रडते तर सासरी जाताना. रुक्माई रडत होती, मी तिथंच होतो. मी इकडचं आहे बरं का साहेब. यांनी बऱ्याच वर्षांनी आणला आज मला भेटला. मला काय मिळवायचं आहे? मग का रडते? मी माझ्या माहेरच्या लोकांसाठी रडते. मला काही नको, पण माझी प्रार्थना आहे माझ्या माहेरचे सुखी ठेवा. देवानं दिलेला रुक्माईला आशीर्वाद आहे, तुझ्या माहेरचे लोक सुखी राहतील. परिस्थितीनं गरीब असेल पण आमची लोक समाधानी आहे. पंचकन्या विदर्भ कडून वाढलं. हा, रुक्माई, लक्ष्मणा, मित्रविंदा. त्या म्हणल्या आपला बुवा 6 ते 9 जातो कुठे? सत्यभामा म्हणली मी डोळ्यानं बघितलं. आखो देखा हाल देखे लागे माये यमुनेच्या तिरीन हात खांद्यावरी राधे. असं राधेनं आपला बुवा पागल केला का? तिचाच काटा काढायचा. तर एवढी पराक्रम आहे. तुम्ही राधेला दूध पाजलं दुपारी म्हणून फोडा आले माझ्या पायाला. सत्यभामा म्हणली हे खरं आहे का ग दीदी? का आजार मसीला आणि इंजेक्शन पखालीला दूध पाजलं राधेला आणि फोडो याच्या पायाला? खरं आहे का? श्री राधिकायाम हृदयार विंदे पादार विंदम विराजते मी. रात्रंदिवस माझे चरण माझ्या राधेच्या हृदयात असतात. आणि तुम्ही जेव्हा तिला दूध गरम पाजलं ना, मी माझ्या पायाला फोडं येऊ दिले आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात आले आघात निवाराय. मागे पुढे उभा राही संभाळीत. मागे पुढे उभा राही संभाळीत. आलिया घात निवाराय. मागे पुढे उभा राही सांभाळिता आलिया आघात निवाराया. आता एक
बरोबर 10 मिनिट आहे. अप्राप्तिस्य प्राप्तिर्योग हा प्राप्तिस्य परिपालनम क्षमः. अप्राप्त वस्तूची प्राप्ती करणे याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळणे याला क्षम म्हणतात. कठीण योगाहुनी क्षम वमलिया होय श्रम. फुकटचं जेवायला मिळणं योगच आहे. फुकटची बासुंदी वाट्याच्या वाट्या आणि शेवटच्या वाटीत गेल्या माश्या आली बाहेर. का? अरे योग झाला होता पण क्षम झाला नाही. काय करत होता वगैरे सगळं मजुरी करत होतो. पोरं उपाशी राहायची पण माझ्या मुलांना आग्रह धरला 1 रुपयाची तिकीट आणा बाबा. लागला योग आणि त्याचा पेपरला फोटो सहित तो पेपर गुंडाने वाचला. म्हणले का रे आता कुठं जायची गरज काय काय लखपती. आणि जन्मात पैसे पाहिल्यानंतर साहेब रात्रीचं गाव झोपू दिलं. दोघंही झोपडीत होते. लेकरं झोपली गोदडीवर. हे दोघं गोदडीवर बसले. रॉकेलची चिमणी पेटवली. पूर्वीचे पैसे 100चं बंडल होतं ते 100च्या नोटाचं. टाचण्या असायच्या मोजायची गरज. जन्मात नोटा पाहिल्याच नव्हत्या. थुंका लावू हे रात्री 12ला. हे म्हणतं तुझं किती भरलं? ती भरली. ती म्हणली बया माझं 98 भरलं. माझं कसं 102? आता इकडे आले असं 2 तिकडे गेले असं. इतकं खुशीत आलं लखपती. बरोबर गुंड आले आणि दरवाजावर थाप. दार उघडा. घाबरून गेले. दिवा विझवला. ते फेकून दिलं. ते सुटकेस बाजूला सरकवली. गोधडी फेकली. लटलट कापू लागले. लात मारली गुंडाने. आत आले. लॉटरीचं बक्षीस कुठं आहे? आम्हाला नाही लागलं. एकानं तिच्या नरड्याला चाकू लावला. एकानं याच्या नरड्याला. दोघंही म्हणले लागलं. कुठं आहे? त्या सुटकेस मध्ये. उजला सुटकेस. ठेवा बॅग. गाडीत ठेवा. ठेवली. जायला आम्हाला 2 तास लागणार आहे. आरडाओरडा केला. माघार येऊन गोळ्या घालू. साहेब गरीबावर विश्वास ठेवा. पहाटेचं कोंबडं वरडलं तरी आम्ही नाही वरडायचो. दृष्टांत संपला माझा. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे लक्षाधीश होते पण 12:30ला भिक्षाधीश झाले. का? योग आला पण क्षम झाला नाही. कठीण योगाहुनी क्षम. स्वतः भगवान सांगतात अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तेषां म्हणजे त्यांचा. योगक्षेम त्यांचा जाणे जण भारी. योगक्षेम त्यांचा जाणे जण भारी. योगक्षेम त्यांचा जाणे. लगडे लोहगाव विमानतळ सगळ्यांना स्वाभिमान वाटावा ह्या गोष्टी सांगतो 2च मिनिटात. लोहगाव विमानतळाचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. अरे पुण्यश्लोक पदवी एका युगात एकाला मिळाली. पुण्यश्लोक नळराजा, पुण्यश्लोक जनक राजा, पुण्यश्लोक धर्मराजा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी. त्या अहिल्यादेवीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्या माऊलीला न्याय आता मिळाला. अहिल्यानगर झाला. मराठीला अभिजात दर्जा मिळाला. मराठी कोणाला किती बाता हाणू द्या, मराठी सारखी श्रीमंत भाषा जगात नाही. भाषेची श्रीमंती कशावर असते? स्वरावर. जितके स्वर कमी ती भाषा गरीब, जेवढे स्वर जास्त ती भाषा धनवान. सगळ्यात गरीब भाषा इंग्रजी ठरली कारण 5च स्वर आहे. ए ई आय ओ यू. पाहत काय तेवढे जाणव. पण 16 स्वर असलेली एकच भाषा जगात आहे मराठी, जिला 16 स्वर आहे. मग काय म्हणतात तुम्ही? मराठीला संत म्हणता, इंग्रजीला गरीब म्हणता. हा, मग इंग्रजी सगळ्या जगात चालते, मराठी महाराष्ट्रात. इथंच उत्तर आहे भाऊ. मोजकी असते ती श्रीमंती आणि व्यापून असते ती गरिबी. एखाद्या गावात जा, तुम्हाला 90 घरं गरीब दिसतात, 10 घरं श्रीमंत. तसं गरिबीचं दर्शन कुठेही, कोण्याही विमानतळावर जगात उतरा तरी इंग्रजी हात जोडून उभी आहे. गरिबीचं दर्शन कुठेही आहे. मराठीचं दर्शन करायला श्रीमंतीचं तुम्हाला महाराष्ट्रात यावं लागेल की जे ज्ञानोबारायण छातीला हातून माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पैजा जिंके. म्हणून 4 गोष्टी. मराठीला अभिजात दर्जा. लोहगाव विमानतळाचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ.
अहिल्यानगर. आणि एक महत्वाची गोष्ट, आपल्या खिल्लाऱ्या गाईला दर्जा मिळाला राज्यमाता. है का नाही? राज्यमाता. 4 गोष्टी. आता मग तुम्हीच विचार करा याचा. भाऊ बरंच काही चांगलं चांगलं करायचं रे. हो म्हणा जा ना. जर्सी गाय आहे म्हणा, पण त्या आपल्या गावरान गायीची मजा नाही. पूर्वीचे माणसं साहेब गावरान गाईचं दूध प्यायचे. 1000 गायी त्याला काय म्हणतात, गावधन म्हणतात. कुठे गाय रानात चरायला जातात ते गावधन म्हणजे कळपानं. 1000 गायी चरत असू द्या, तिचं वासरू सोडा, शेपटाचा गोंडा वर करतं, कानात टव करतं, जे पळत जातं ते मम्मीच्याच काशेला. 999 डावलून एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. म्हणून पूर्वीचे माणसं गावरान गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का भाऊ? आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा डांबरी रोड येतं. समजावं याचा दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. आता दर्जा मिळाला राज्यमाता. अरे गोष्टी. म्हणून आपण समजतोशी नाही. मराठी आतापर्यंत जेवढं सांगितलं, अभंग सर्वांचा पाठ आहे, पर्यंत जेवढं सांगितलं त्या गोष्टीवर कोणाचा विश्वास नसेल त्यांनी घरी जाऊन पुराणात पाहावं. ते आपणापाशी न्यावे. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करतो. हे पहा, पुन्हा सोनाजी बाबा मंडळ असेल, पांडुरंग मंडळ असेल, गावकरी असेल, गट तट हेवे दावे सगळे बाजूला ठेवायचे आणि दरवर्षी 8 दिवस सोनाजी बाबासाठी पांडुरंगासाठी एका मायची लेकरं होऊन एकत्रित यायचं आणि हा उत्सव अशाच पद्धतीचा ऐश्वर्याला शोभेल असा संपन्न करायचा. म्हणजे मी पुढच्या वर्षी तारीख मिळावी याचा वशिला लावत नाही. मला वाटलं ते सांगतो. आणि सुंदर सोयी पडेल तरी आवाज येईल एवढी शिस्त आणि शांतता. याचं कारण ही नुसती गर्दी नाही, आहे तेवढे दर्दी. त्यामुळे आता कीर्तन संपलं तरी मला असं वाटते अजून सुरूच झालं नाही. त्यांनाही वाटते बसणाऱ्याला, पण संपलं भाऊ. माऊलीचं भजन जय विठ्ठल. नंतर